परिस्थिती होती, शीत युद्धाच्या परिस्थितीबद्दल आपण बघितलं की 1917ला जी काही बोल्शेविक क्रांती झाली होती, त्या बोल्शेविक क्रांतीमध्येच शीत युद्धाचे जे काही अंश असतील ते अंश आपल्याला सापडतात. कारण या आधी ज्या काही विचारसरण्या होत्या त्या विचारसरण्यांमध्ये साम्राज्यवादी विचारसरणी असेल, वसाहतवादी विचारसरणी असेल, या विचारसरण्या ज्या असतील या लयास गेल्या होत्या आणि भांडवलवाद किंवा आपण त्याला म्हणतो कॅपिटॅलिझम, तो भांडवलवाद हा प्रबळ अवस्थेत होता. परंतु 1917 मध्ये जे काही बोल्शेविक क्रांती झाली रशियामध्ये आणि एक पर्यायी असा जो काही प्रतिस्पर्धी असेल तो या भांडवलशाही वर्गाला किंवा जो काही भांडवलशाही विचारसरणीचे देश होते किंवा राष्ट्र होते त्या राष्ट्रांना प्रतिस्पर्धी म्हणून जो काही असेल तो रशिया हा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर युरोपामध्ये अजून एक जे काही हुकुमशाही प्रवृत्तीची जी काही विचारसरणी निर्माण झाली होती ती हुकुमशाही विचार प्रवृत्ती ही पण एक प्रतिस्पर्धी म्हणून भांडवलवादाला होती. आता हुकुमशाहीमध्ये आपण बेनेटो मुसोलिनी याला बघतो किंवा जे इटलीचे मुसोलिनी होते ते, किंवा मग जर्मनीचे अडॉल्फ हिटलर, हे हुकुमशाही प्रवृत्तीचे किंवा त्याचे प्रणेते होते. परंतु दुसऱ्या साईडला आपण जर बघितलं तर दुसऱ्या साईडला अमेरिका ही भांडवलशाही, फ्रेंच भांडवलशाही आणि जे इंग्लंड होतं, आता इंग्लंड साम्राज्यवादी पण होतं, वसाहतवादी पण होतं, परंतु साम्राज्यवाद आणि वसाहतवाद हा दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान थोडा लयात जाताना दिसत होता. त्यावेळी जे इंग्लंड असेल, इंग्लंडने सुद्धा भांडवलवाद जो होता तो भांडवलवाद स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर रशियामध्ये याच्या उलट परिस्थिती होती. रशियामध्ये काय होतं तर रशियामध्ये जी काही बोल्शेविक क्रांती झाली, बोल्शेविक क्रांतीमुळे त्यांनी जो काही साम्यवाद असेल त्या साम्यवादाला त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि आपलं जे काही देशाची जी काही प्रगती असेल ती देशाची प्रगती ही समाजवादावर आधारित त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण जर बघितलं तर दुसरं महायुद्ध ज्यावेळी सुरू होतं, आता 1939 ते 1945 या दरम्यान मध्ये या शीत युद्धाची ज्या काही वाटचाल होती ती वाटचाल असलेली आपल्याला दिसून येते. परंतु या शीत युद्धामध्ये या दुसऱ्या महायुद्धामध्येच जे काही शीत युद्ध असेल, आता आपण त्याला कोल्ड वॉर म्हणतो, जसं आपण मागे बघितलं की जे काही शीत युद्ध असेल या शीत युद्धाच्या संज्ञेचा जनक किंवा ही जी कन्सेप्ट असेल या कन्सेप्टचा जनक हा वॉल्टर लिपमन हा होता. आता वॉल्टर लिपमन हा प्रसिद्ध स्तंभलेखक होता. ज्यावेळी तो जो कॉलॉमिनिस्ट होता तर तो जे स्तंभलेखन करायचा त्या स्तंभलेखनामध्ये त्याने भांडवलवाद आणि साम्यवाद यांच्यामध्ये जे काही वैचारिक मतभेद निर्माण झाले होते किंवा यांच्यामध्ये जे काही वाकयुद्ध सुरू झालं होतं या वाकयुद्धाला शीत युद्ध म्हणून असं नाव दिलेलं दिसून येतं. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये जे काही इंग्रजी लेखक असतील, जॉर्ज ऑरवेल यांनी 1945 ला आपला एक लेख प्रसिद्ध केला. त्या लेखाचं नाव होतं यू अँड ॲटॉमिक वर्ल्ड. हा जो लेख होता या लेखामध्ये त्याने सर्वप्रथम या शब्दाचा वापर केलेला दिसून येतो. म्हणजे शीत युद्ध या संज्ञेला शीत युद्ध ही जी संकल्पना असेल ही संकल्पना निर्माण कोणी केली किंवा याला शब्दशः अर्थ कोणी दिला तर हा वॉल्टर लिपमनने. परंतु त्याचा वापर जो असेल किंवा यूज म्हणतो आपण तो वापर जॉर्ज ऑरवेल याने केलेला आपल्याला दिसून येतो. आता आपण जर बघितलं तर दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडा दरम्यान मध्येच या शीत युद्धाची बीजे ही रोवली जात होती. कारण मित्र राष्ट्र आणि अक्षराष्ट्र किंवा फ्रेंच असेल, अमेरिका, इंग्लंड, रशिया हा एक गट आणि इटली, जपान, जर्मनी यांचा एक गट म्हणजे मित्र राष्ट्र आणि शत्रू राष्ट्र यांचे अलग अलग अशा कॉन्फरन्सेस किंवा बैठका या होत होत्या किंवा परिषदा भरत होत्या. आता या परिषदांमध्ये काय असायचं तर या परिषदांमध्ये युद्ध काळामध्ये किंवा युद्ध स्थितीमध्ये शत्रूवर कसा आपण विजय प्राप्त करायचा किंवा जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीवर कंट्रोल कशा प्रकारे केलं जायचं याबद्दल त्यांच्या चर्चा होत होत्या. तर या चर्चांमध्ये असं होतं
की हे जे देश होते आता मित्र राष्ट्र, आता मित्र राष्ट्रांमध्ये काय होतं तर जो काही संयुक्त राष्ट्र अमेरिका होता तो भांडवलवादाचा पुरस्कर्ता होता, फ्रेंच जे असेल ते भांडवलवादाचा पुरस्कर्ता होता, आणि इंग्लंड जो असेल तो इंग्लंड पण भांडवलवादाचा पुरस्कर्ता असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु याच्यामध्ये एक जर आपण बघितलं तर सोव्हिएत रशिया, हा सोव्हिएत रशिया साम्यवादाचा पुरस्कर्ता, यांच्यामध्ये जे काही वैचारिक समानता असेल ते वैचारिक समानता दिसत नाही किंवा वैचारिक एकता दिसत नाही, तर यांच्यामध्ये आपल्याला दोघांमध्ये तफावत असलेली दिसून येते. आता तफावत असण्याचं काम असं होतं की कारण असं होतं की दुसरं महायुद्ध ज्यावेळी सुरू व्हायच्या स्थितीत होतं त्यावेळी जगामध्ये जे आपण बघितलं की जगात भांडवलवाद असेल, हुकुमशाही असेल आणि साम्यवाद असेल. आता भांडवलवाद हा जो होता, हा भांडवलवाद हुकुमशाहीच्या विरोधात यांनी आपली फळी निर्माण केली होती. परंतु हा जो काही सोव्हिएत रशिया होता साम्यवादाचा पुरस्कर्ता, तर याला कोणताही गट आपल्यामध्ये घेण्यासाठी तयार नव्हता, कारण त्यांच्या ज्या काही विचारसरणी असतील या विचारसरणी भिन्न भिन्न असलेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की भांडवलवाद आणि हुकुमशाही हे एकमेकापुढे उभे ठाकले, आणि उभे ठाकत असताना हे जे काही गट आहे हे दोन गट साम्यवादी रशियाला आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात दिसून येतात. कारण कसं की यामध्ये असं एक सूत्र होतं की जितकं आपल्याकडे मित्रबळ किंवा आपलं पाठबळ तितकी आपली शक्ती जास्त. तर या सूत्रानुसार जे काही भांडवलवादी गट असेल किंवा USA असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, यांनी रशियाला आपल्याकडे खेचलेलं दिसून येतं. परंतु या गटामध्ये जर आपण एक असा वरवर विचार केला किंवा त्याचा जर मेन पॉइंट पर्यंत गेलो तर यामध्ये असं दिसून येतं की प्रत्येक देश हा फक्त आपण सोबत आहे याचा देखावा करत आहे, की आपली युती आहे, परंतु हा वरवरचा देखावा आहे. त्यांची जे काही अंतस्थ कारस्थाने असतील किंवा कुटील काव्य असतील, हे कुटील काव्य अलग असलेले आपल्याला या कालखंडामध्ये दिसून येतात. आणि त्या आपण जे काही आहे त्यांचे कुटील काव्य ते ज्या काही परिषदा भरल्या, युद्ध स्थितीमध्ये ज्या काही परिषदा भरल्या किंवा त्यांच्या ज्या काही बैठका झाल्या, त्या बैठकांमध्ये जे काही निर्णय झाले त्या निर्णयांवरून आपल्याला दिसून येते, ते आपण सविस्तर बघणारच आहोत. त्यानंतर हे जे महायुद्ध संपलं, दुसरं महायुद्ध संपलं, दुसऱ्या महायुद्धानंतर रशिया म्हणजे सोव्हिएत रशिया आणि संयुक्त राष्ट्र अमेरिका या दोघांमध्ये महासत्ता बनण्याची एक स्पर्धा निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आता या स्पर्धांमध्ये असं झालं की आपण मागच्या लेक्चरला बघितलं त्यामध्ये की पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध हे फ्रेंच असतील आणि इंग्लंड असतील या दोघांचा सक्रिय सहभाग होता, आणि या सक्रिय सहभागामुळे एक असा त्यांच्यावर दुष्परिणाम झाला की जे काही त्यांची अर्थव्यवस्था असेल किंवा जे काही देशाची प्रगती असेल ती प्रगती इथं खालावलेली दिसून येते. कारण मोठ्या प्रमाणामध्ये जो काही त्यांना जे काही संकट सहन करावं लागलं किंवा जो मोठा तोटा झाला त्यांचा, तो तोटा या युद्धस्थितीमुळे निर्माण झालेला आपल्याला दिसून येत आहे. कारण युद्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची संपत्ती वाया गेली, त्यांचं मनुष्यबळ गेलं, त्यानंतर त्यांच्या ज्या वसाहती असतील त्या वसाहतीवरचं जे नियंत्रण असेल ते नियंत्रण खिळखिळं झालेलं दिसून येतं. परंतु पहिल्या महायुद्ध आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जो काही नफा तत्व होतं, या नफा तत्वावर अमेरिका जे असेल, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, यांनी जे काही युद्धामध्ये सामील राष्ट्र असतील किंवा युद्धातील सदस्य राष्ट्र असतील, ते शत्रू राष्ट्र असतील किंवा मित्र राष्ट्र असतील, पहिल्या महायुद्धामध्ये आणि दुसऱ्यामध्ये पण, तर हे जे काही शस्त्रास्त्र होते किंवा दारुगोळा, तोफगोळा, हे ज्या काही युद्धामध्ये उपयुक्त साहित्य असेल, या साहित्याची निर्मिती अमेरिका करत असे. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये कारखान्यामधून मोठ्या प्रमाणे नफा हा अमेरिकेला मिळत होता, कारण आपलं साहित्य हे युद्ध राष्ट्रांना द्यायचं. यामुळे काय झालं की अमेरिकेची जी काही अर्थव्यवस्था असेल ही अर्थव्यवस्था प्रगतीपथाकडे झाली. आणि वुड्रो विल्सनचं आपण बघितलं की वुड्रो विल्सनने पहिल्या महायुद्धापासून अमेरिकेला अलिप्त ठेवलं होतं.
आणि राष्ट्रसंघ त्याने निर्माण केला वुड्रो विल्सनने, परंतु अमेरिकाच त्याच्यात नव्हती, म्हणजे तटस्थ होती. कारण जो काही नवनिर्मित देश होता, आता आपण जर बघितलं तर 1776 त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं दिसून येतं, 4 जुलै 1776 तर तो एक नवीनच देश होता. त्यामुळे त्यांनी वुड्रो विल्सन जे असतील, वुड्रो विल्सन यांनी युद्धापासून अमेरिकेला अलिप्त ठेवलेलं दिसून येतं. परंतु डिसेंबर 1941 ज्यावेळी जपान हे अमेरिकेचं जे काही नाविक तळ होतं किंवा नाविक बंदर होतं, त्या नाविक बंदरावर आक्रमण करते आहे आणि जे बंदर असेल त्याला नेस्तानाबूत करते आहे. त्यामुळे अमेरिकेला म्हणजे इच्छा नसताना जे काही दुसरं महायुद्ध असेल त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये उडी घ्यावी लागली होती. हे आपलं म्हणजे याची अशी पार्श्वभूमी झाली. त्यानंतर हे महायुद्ध संपल्यानंतर अमेरिका जो असेल त्याने नफा तत्वावर मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती जमवलेली होती. तसेच अनेक देशांना त्याने जे काही उधारी तत्व असतं त्या तत्वावरती जे काही साहित्य असेल, युद्ध साहित्य, ते दिलेलं होतं, म्हणजे कर्ज, एक प्रकारचं कर्ज. त्यानंतर इकडच्या साईडला जर आपण बघितलं तर जो काही सोव्हिएत रशिया होता, या सोव्हिएत रशियाने ज्या काही पंचवार्षिक योजना असतील किंवा समाजवादी तत्वावर जे काही संकल्पना राबवून जो काही रशियाचा विकास केला होता, त्यामुळे रशियाची जी काही अर्थव्यवस्था होती ही अर्थव्यवस्था पण सुव्यवस्थेमध्ये दिसलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर फ्रेंच म्हणजे जो फ्रेंच असेल किंवा आपण त्याला फ्रान्स म्हणतो, आता फ्रान्सचा 1940-41 दरम्यान पराभव झाला. पराभव झाल्यामुळे कसं की तो हे जे काही मित्र राष्ट्र असतील त्याच्यामध्ये मागे फेकला गेला. जर आपण याल्टा परिषद बघितली, पोल्टॅन परिषद बघितली किंवा अदर ज्या काही परिषदा बघितल्या, तर त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने कोण दिसतं, तर प्रामुख्याने आपल्याला अमेरिका, सोव्हिएत रशिया आणि इंग्लंड हे 3 देश दिसतात. आता हे 3 देश दिसण्यामागचं कारण असं की फ्रान्स जो होता, फ्रान्सला जे काही अडॉल्फ हिटलर असतील, या अडॉल्फ हिटलरने नेस्तानाबूत केलं होतं, म्हणजे त्यांचा यापासून थोडी माघार झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आता दुसरं महायुद्ध संपलं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जे काही महासत्ता असेल, तर महासत्ता म्हणून उदय कोणाचा झाला, तर तो झाला अमेरिका आणि सोव्हिएत रशिया. परंतु एक असं सूत्र आहे की फक्त मोनोपॉली हवी. मोनोपॉली हवी म्हणजे कसं की जे काही जगाचं सर्व नियंत्रण आहे ते आपल्या हातात असावं, असं अमेरिकेला पण वाटत होतं आणि सोव्हिएत रशियाला पण वाटत होतं. आता या दोघांमध्ये जो काही संघर्ष निर्माण झाला, आता हा संघर्ष निर्माण होण्यामध्ये याच्यामध्ये राजकीय संघर्ष असेल, वैचारिक संघर्ष असेल किंवा जो त्यांचा स्वार्थाचा संघर्ष असेल, साम्राज्यवादाचा संघर्ष असेल, अशा मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर महायुद्धानंतर या 2 ज्या काही सत्ता होत्या, या महासत्तांमध्ये जे काही आण्विक स्पर्धा ही निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि आण्विक स्पर्धा म्हणजे की आपण पुढे बघणारच आहोत पोस्टडॅम परिषदेमध्ये, परंतु इथं थोडी आपण तोंड ओळख करू की आण्विक स्पर्धा म्हणजे ज्यावेळी जपान जो होता तो शरणागती पत्करण्याच्या तयारीत होता महायुद्धापासून. परंतु अमेरिकेने काय केलं, तर अमेरिकेने जो काही लिटल बॉय अणुबॉम्ब असेल किंवा फॅटमॅन, तर हे अणुबॉम्ब हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर टाकून त्यांना उद्ध्वस्त केले. परंतु आता मित्र राष्ट्र आहे, आता मित्र राष्ट्रांचं एक सूत्र असतं की एखादा जर निर्णय घ्यायचा असेल तर सर्वांना विश्वासात घ्यावं लागतं. परंतु अमेरिकेने यामध्ये काय केलं, तर अमेरिकेने असं केलं की जो काही अणुबॉम्ब टाकायचा आहे जपानवर, त्याची माहिती असेल ती माहिती फक्त चर्चिल म्हणजेच इंग्लंडला दिली. परंतु रशिया जो असेल किंवा स्टॅलिन जो असेल, स्टॅलिनला या बाबत काहीच माहिती दिली नाही आणि तो अणुबॉम्ब टाकला. आता या अणुबॉम्ब टाकण्यामागचं कारण असं होतं की अमेरिकेला आपली जी काही ताकद आहे ती ताकद पूर्ण जगाला दाखवून द्यायची होती अणुबॉम्ब टाकून. आणि जगालाच नाही तर त्यांचं एक मुख्य असं उद्दिष्ट होतं की आपली जी ताकद आहे ती आपली ताकद, आपला जो विरोधी वैचारिक
तत्वज्ञानाचा जो देश आहे किंवा विरोधक आहे सोव्हिएत रशिया, या सोव्हिएत रशियाला आपली ताकद त्यांना दाखवून द्यायची होती. या माध्यमातून त्यांनी तो अणुबॉम्ब टाकला. आणि ही जी काही सल असेल किंवा हे जे काही दुःख असेल, हे दुःख स्टॅलिनने बोलून दाखवलेलं आपल्याला दिसून येतं. आता 1945 अमेरिका अणुबॉम्ब टाकताय किंवा त्यांच्याकडे अणुबॉम्ब जो असेल तो अणुबॉम्ब एक शस्त्र म्हणून ते वापर करताय. यामध्ये काय झालं, रशियाने पण अणुबॉम्ब तयार करण्याच्या कार्यात हे लागले आणि 1949 रशियाने सुद्धा अणुबॉम्ब निर्माण केला. यामुळे काय झालं की जे काही जग असेल ते जग एका भीतीच्या वातावरणात निर्माण झालं. कारण दुसरं महायुद्ध संपलं, जसं पहिलं महायुद्ध संपल्यानंतर शांततेसाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला आणि थोडी शांतता निर्माण झाली. त्यानंतर जगाला असं वाटत होतं की दुसरं महायुद्ध संपलं, त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, हे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जे काही आहे ते स्थापन झालं. आता हे स्थापन झाल्यानंतर जगात शांतता निर्माण होईल, परंतु तसं झालं नाही. कारण जो काही जे आपण बघितले की जे स्थायी देश होते 5, त्याच्यामध्ये अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रेंच असेल, चायना असेल आणि सोव्हिएत रशिया असेल, तर यांच्यामध्ये असं झालं की जे काही युनोवरती कंट्रोल असेल ते कंट्रोल या 5चंच होतं. परंतु पर्यायाने अमेरिका आणि सोव्हिएत रशिया हे 2 जे देश होते, या 2 देशांचा मोठ्या प्रमाणे आपला जो काही प्रभाव असेल तो प्रभाव युनोवर असलेला आपल्याला दिसून येतो. आता हा प्रभाव, या प्रभावामध्ये आपण एक बघू की जे काही व्हेटो करार होता किंवा नकाराधिकार. आता या नकाराधिकार करार जो होता की एखादा ठराव जर सुरक्षा समितीमध्ये मांडला गेला, आता सुरक्षा समिती ही युनोचं एक अंग आहे, तर यामध्ये जर एखादा ठराव मांडला गेला तर यामध्ये जे काही सोव्हिएत रशिया आहे, सोव्हिएत रशिया हे भांडवलवादी जे काही ठराव होते, या भांडवलवादी ठरावांना आपला नकार देत होते. आणि नकार दिल्यामुळे काय व्हायचं की तो जो काही ठराव असेल त्या ठरावावर फक्त चर्चा व्हायची, पण तो ठराव म्हणजे मान्य होत नसेल. या प्रकारचे जर आपण बघितलं तर 1945 ते 1985 पर्यंत अमेरिकेने 110 ते 15 जे काही हे असतील व्हेटो, ते व्हेटो वापरलेले आहे. म्हणजे सर्वात जास्त व्हेटो हे सोव्हिएत रशियाने वापरलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर हे जे काही परिस्थिती होती शीत युद्धाची, आता या शीत युद्धाच्या परिस्थितीला जे काही आपले पंतप्रधान असतील पंडित नेहरू, या पंडित नेहरू यांनी एक अशी संकल्पना दिली की शीत युद्ध जे काही आहे ते शीत युद्ध म्हणजे निरंतर मृत्यूदंडाच्या शाळेतील जीवन. आता हे एका शब्दामध्ये अर्थ खूप मोठा आहे. कारण निरंतर की मृत्यूदंड कधी मिळेल हे असं जीवन हे या कालखंडामध्ये होतं. कारण कसं होतं की जो काही वेस्टर्न ब्लॉक असेल आणि ईस्टर्न ब्लॉक असेल किंवा अमेरिका आणि सोव्हिएत रशिया, हे यांच्यात कधी युद्ध होईल हे सांगता येत नव्हतं आणि कधी जग हे नष्ट होईल याची शाश्वती नव्हती. कारण या दोघांकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आण्विक शस्त्र होते किंवा ॲटॉमिक जे काही शस्त्र होते, ते शस्त्र किंवा आपण त्याला केमिकल सुद्धा म्हणू शकतो की हे असे शस्त्र होते की जी पृथ्वी आहे तर पृथ्वीला 50 ते 100 वेळा नष्ट केलं जाईल इतकी पॉवर यांच्या शस्त्रांमध्ये होती. त्यामुळे जग जे होतं ते जग तणावात किंवा एका भीतीच्या वातावरणात जगत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे पंडित नेहरू असं म्हणतात की ही जी काही परिस्थिती आहे शीत युद्धाची, ही शीत युद्धाची परिस्थिती निरंतर मृत्यूदंडाच्या शाळेतील जीवन जगण्यासारखी आहे. त्यानंतर अनेक इतिहासकार या शीत युद्धाला शस्त्रसज्जित शांती असं नाव देतात. आता शस्त्रसज्जित शांती म्हणजे की आपल्या हातात शस्त्र आहे परंतु आपण शांततेचे दूत आहोत. म्हणजे कसं की या कालखंडामध्ये शस्त्राचा हा वापर झाला नाही किंवा यामध्ये युद्ध हे झालेलं नाही. फक्त धमक्या असतील, कटकारस्थाने असतील किंवा मग एखाद्याचा अपप्रचार असेल. आता अपप्रचाराचं एक असं होतं की अमेरिकेमध्ये सोव्हिएत रशियाबद्दल असा अपप्रचार केला जायचा की त्यांना शैतान असं संबोधलं जायचं की सोव्हिएत रशिया हे शैतान आहे आणि आपण चांगले, म्हणजे वाईट आणि चांगले
कशी आहे याचा जो काही अपप्रचार होता, हा अपप्रचार ज्या काही न्यूज असतील किंवा वृत्तपत्र असतील यामधून मोठ्या प्रमाणामध्ये अपप्रचार केलेला दिसून येतो. त्यानंतर रशियामध्ये पण त्याच प्रकारे रशिया हे आपल्या वृत्तपत्र असतील किंवा जे काही प्रसार माध्यमे असतील यामधून जे काही भांडवलवादी देश असतील या भांडवलवादी देशांविरुद्ध विखारी अपप्रचार करत होते आणि जे भांडवलवादी आहे ते भांडवलवादी साम्यवादाविरुद्ध तसा अपप्रचार करत होते. त्यामुळे अनेक इतिहासकार असे म्हणतात की हे जे काही युद्ध होतं हे शस्त्रसज्जित शांती होती. म्हणजे आहे आपल्याकडे शस्त्र परंतु त्याचा वापर होत नाहीये. फक्त एक जे आपण म्हणतो की कधी होईल युद्ध, कधी होईल याची कोणी गॅरंटी देत नव्हतं की युद्ध आता होईल, 2 दिवसाने होईल, 5 महिन्याने होईल, 2 वर्षाने होईल, 10 वर्षाने होईल याची कोणालाच म्हणजे माहिती नव्हती. कारण अनेक वेळा असं झालं की रशिया आणि अमेरिका सोव्हिएत रशिया आणि अमेरिका हे दोन्ही एकमेकांउभे मोठ्या प्रमाणामध्ये ठाकलेले आपल्याला दिसून येतात की आता युद्ध होईल, परंतु ते युद्ध झालेलं नाही. फक्त वाक युद्ध असतील किंवा जे काही जहाल प्रचार असेल, त्या विध्वंसक कारवाया असतील, या कारवाया यामध्ये केलेल्या दिसून येत आहेत. तसेच जे आपण प्रॉक्सी वॉर बघू पुढे, त्या प्रॉक्सी वॉरचा पण यामध्ये वापर केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर हे जे काही शीतयुद्ध असेल या शीतयुद्धाला एक लेखक आहे लुई हॉल. हे लुई हॉल आपल्या द कोल्ड वॉर एज हिस्ट्री या पुस्तकामध्ये असं लिहितात की शीतयुद्ध हे राष्ट्रगटांदरम्यानचा अत्यंत कटुतापूर्ण असा तणाव असून तो प्रत्यक्ष शस्त्रांनी लढल्या गेलेल्या युद्धापेक्षाही अधिक धोकादायक आहे. आणि हे जे काही युद्ध असेल, हे शीतयुद्ध असेल, हे शीतयुद्ध जे काही जगातील राष्ट्र असतील किंवा या शीतयुद्धामध्ये ज्यांनी सहभागी असतील त्या एकमेकांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारे हे एक अप्रत्यक्ष युद्ध आहे. आता हे अप्रत्यक्ष युद्ध आणि प्रत्यक्ष लढल्या गेलेल्या युद्धापेक्षा डेंजर का किंवा धोकादायक का? तर याचं कारण असं की यामध्ये हे रणांगणावर लढलं जात नाहीये, परंतु वाक युद्ध म्हणजे फक्त शाब्दिक युद्ध. त्यानंतर समोरचा एखादा देश असेल त्याला आपल्या गटात ओढण्यासाठी एक स्पर्धा लागलेली दिसते. आता समोरच्याला आपल्या गटात आणणं, त्यामुळे काय तर आपला जो काही प्रभाव आहे तो प्रभाव प्रबळ करणं आणि जो काही शत्रू राष्ट्र असेल किंवा आपला जो वैचारिक विरोधक असेल त्या वैचारिक विरोधकाची जी काही प्रभाव असेल त्याचा तो प्रभाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा असलेला आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण पुढे जर बघितलं, आता हा झाला आपला अर्थ असेल शीतयुद्धाचा. त्यानंतर आपल्याला याचे जे काही कारण आहे की शीतयुद्धाचा जो काही अंश असेल तो अंश कशामध्ये सामील आहे किंवा याची उत्पत्ती कशी झाली याबद्दल आपल्याला जर बघायचं असलं तर आपल्याला दुसऱ्या महायुद्ध कालखंडामध्ये ज्या काही परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत किंवा दुसरं महायुद्ध सुरू असतानाच आपल्याला त्यावर लक्ष ठेवावं लागतं. आता यामध्ये एक आहे द्वितीय मोर्चा. एक मिनिट. द्वितीय मोर्चामध्ये आपल्याला असं बघता येतं की जे काही मित्र राष्ट्र असतील, आता मित्र राष्ट्रांमध्ये अमेरिका त्यानंतर एक मिनिट अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड आणि सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये एक असा करार झालेला होता की तो करार असा होता की सपोजली एखाद्या देशावर जर आक्रमण झालं, शत्रू राष्ट्राने आक्रमण केलं, तर त्या शत्रूला कैचीत पकडण्यासाठी इतर मित्र राष्ट्रांनी त्याच्यावर प्रति आक्रमण करायचं. म्हणजे सपोजली आपण काय बघतोय, सपोजली एक बघतोय की छत्रपती शिवाजी महाराज जे होते, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या युद्धनीतीचा वापर करत होते. सपोजली स्वराज्यावर जर एखादं आक्रमण झालं, ज्यावेळी आपण सिद्धी जोहरचं बघितलं होतं की सिद्धी जोहरने पन्हाळ्यावर वेढा दिला आणि बाजी पालस्कर जे काही होते त्यांना तिकडनं प्रति हल्ला करायला सांगितला. म्हणजे यामुळे काय होतं की जे शत्रूची ताकद आहे ती शत्रूची ताकद ही कमी होते.
तर या अशा प्रकारची एक यांचा करार झालेला होता. यामध्ये जो काही प्रति हल्ला होता, मित्र राष्ट्राने जर प्रति हल्ला केला तर जो काही शत्रू आहे त्या शत्रूची जी काही शक्ती आहे ती शक्ती कमी होईल आणि जो मित्र राष्ट्र आहे त्या मित्र राष्ट्राचा जो काही नुकसान असेल ते नुकसान कमी होईल आणि मित्र राष्ट्राचा विजय होऊ शकतो, असं एक नीती यांनी इथं वापरलेली दिसून येते. परंतु 1941 ला जे सर अडॉल्फ हिटलर असतील, या अडॉल्फ हिटलरने संयुक्त राष्ट्र सोव्हिएत रशिया यांच्यावर आक्रमण केलं 1941 ला. आणि 1940-41 ते 42 हा जो काही कालखंड होता, या कालखंडामध्ये हिटलरची जी सेना होती, या हिटलरच्या सेनेने मोठ्या प्रमाणात जो काही युरोपमध्ये आपला विध्वंस असेल तो विध्वंस दाखवलेला दिसून येतोय. त्यानंतर अनेक राष्ट्रांना पराभूत केलेलं हिटलरच्या सेनेनं केलेलं इथं दिसून येत आहे. 1941 ला जे काही हिटलरची सेना असेल ती हिटलरची सेना मॉस्को पर्यंत पोहोचली होती. म्हणजे सोव्हिएत रशियाचा जो काही मॉस्को होता, मॉस्को शहर होतं, त्या मॉस्को शहरापर्यंत पोहोचली होती आणि अतोनात असं नुकसान या सेनेनं केलं होतं. आता कसं आहे की एखाद्यावर आक्रमण झालं त्यावेळी ते जे काही सैन्य असेल ते सैन्य बॉम्ब असतील किंवा हातबॉम्ब असतील किंवा तोफा रणगाडे हे असतील, याच्यामुळे नुकसान हे पोचत असे. त्यामुळे जे काही स्टॅलिन होते, या स्टॅलिनने मित्र राष्ट्रांना अशी एक सूचना केली किंवा एक अशी विनंती केली की जो काही नाझी आहे किंवा हिटलर आहे, तर ह्या हिटलरच्या सेनेचा प्रभाव कमी करण्यासाठी जे काही मित्र राष्ट्र आहे पश्चिमेकडील, त्या पश्चिमेकडील मित्र राष्ट्रांनी हिटलरच्या सेनेवर प्रति हल्ला करायचा. प्रति हल्ला केल्याने काय होईल की हिटलरच्या सेनेचं जे काही बळ असेल ते बळ कमी होईल, पर्यायाने रशियाचं जे काही होणारं नुकसान आहे ते नुकसान थोड्या कमी प्रमाणात होईल आणि एक प्रकारे आपण जो काही हिटलर आहे किंवा हिटलरची सेना आहे या हिटलरच्या सेनेवर आपण विजय प्राप्त करू शकतो. परंतु हे अशी मागणी तर केली, परंतु काय झालं, जे काही मित्र राष्ट्र होते, आता आपण एक बघितलं की मित्र राष्ट्रांची जी काही विचारसरणी होती ती कोणती होती, तर ती होती भांडवलवादी. आता यांना काय पाहिजे होतं मित्र राष्ट्रांना, मित्र राष्ट्रांचे शत्रू कोण, तर ते होते हुकुमशाही प्रवृत्तीचे आणि साम्यवादी. यांना काय वाटत होतं मित्र राष्ट्रांना की या दोघांनी आपापसात लढून नष्ट व्हावे. म्हणजे हिटलर किंवा नाझी आणि सोव्हिएत रशिया, म्हणजे हुकुमशाही आणि साम्यवाद या दोघांच्या भांडणामध्ये या तिसऱ्याचा लाभ, या प्रकारची नीती यांनी वापरलेली दिसून येते. त्यामुळे मित्र राष्ट्रांनी जे काही लष्कर असेल किंवा सैन्य असेल ते पाठवण्यामध्ये विलंब केला. म्हणजे खूप उशिरा हे पाठवलेलं दिसून येत आहे. यामुळे काय झालं की मोठ्या प्रमाणामध्ये रशियाचं हे नुकसान झालं. परंतु रशियाने तरीही नेटाने त्यांचा सामना केला आणि 1944 पर्यंत, आता बघा 41 ला हिटलर हा हल्ला करतोय किंवा आक्रमण करतोय आणि सैन्य हे कधी पाठवलं जात आहे, हे 1944 ला पाठवलं जात आहे. आता 1944 ला जे काही सैन्य पाठवलं ते सैन्य कसं होतं, तर ते अप्रशिक्षित होतं, म्हणजे पाहिजे तितकी टेक्निक त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे यामध्ये असं झालं होतं की जे मित्र राष्ट्रांनी सैन्य पाठवलेलं आहे किंवा अमेरिका असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, यांनी जे काही सैन्य पाठवलेलं आहे त्या सैन्य असं होतं की हिटलरची सेना येताच आपला पळ ठोकायचे, म्हणजे फक्त आपला जीव वाचवण्याचा ते प्रयत्न करत होते. असं सैन्य हे मित्र राष्ट्रांनी पाठवलेलं दिसून येत आहे. आता या पॉइंटचा जर आपण विचार केला तर या पॉइंट मध्ये असं दिसून येतं की रशियाच्या मनामध्ये काय येईल, तर रशियाच्या मनामध्ये असं आलं की जे काही भांडवलवादी देश आहे ते भांडवलवादी देश जाणून बुजून आपलं तुष्टीकरण करत आहे किंवा आपल्यामध्ये डिस्क्रिमिनेशन किंवा भेदभाव करत आहे, अशी स्थिती ही या ठिकाणी निर्माण झाली आणि यामुळे स्टॅलिन हा नाराज झाला. आता स्टॅलिन म्हणजे सोव्हिएत रशियाचे प्रमुख. आता स्टॅलिनने काय केलं की स्टॅलिनने आपल्या पूर्ण जोमाने पुन्हा जे काही जर्मनी असेल किंवा हिटलर असेल यांच्या सेनेवर जोमाने प्रति हल्ला केला. जोमाने प्रति हल्ला केल्यामुळे काय झालं, तर
तो जो काही प्रभाव असेल तो प्रभाव कमी करण्यामध्ये स्टॅलिन हा यशस्वी ठरला. आणि यामध्ये असं होतं की 90% जो काही भाग होता, जे काही युद्धामध्ये सहभागाचं होतं, तर 90% जे लढत होतं ते सोव्हिएत रशियाचं सैन्य लढत होतं आणि जे 10% असेल ते जे काही अँग्लो अमेरिकन सैन्य असेल ते सैन्य लढत होतं. आणि यामध्ये असं होतं की अप्रशिक्षित असल्यामुळे ते हिटलरच्या सेनेला घाबरून पळ काढत असत. यामुळे स्टॅलिन हा नाराज झालेला होता आणि स्टॅलिनच्या मनामध्ये जे काही भांडवलवादी मित्र राष्ट्र असतील यांच्याबद्दल थोडा आकस किंवा नाराजी ही इथं असलेली आपल्याला दिसून येते. या अशा प्रकारचा हा द्वितीय मोर्चा होता. त्यानंतर आपण जर पुढचा अजून एक करार बघितला तर या करारामध्ये याला बाल्कन करार म्हणतात. आता 1944 एक मिनिट, 1944 मध्ये आता असं झालं की जे काही सर अडॉल्फ हिटलर असतील, या सर अडॉल्फ हिटलरला त्यांनी माघारी पाठवलं आणि नंतर मग बाल्कन करार हा झालेला दिसून येतो. आता बाल्कन करार मध्ये असं ठरलं गेलं की पूर्व युरोप जो असेल या पूर्व युरोपाचं विभाजन केलं जावं. आणि विभाजन केल्यानंतर याला जे काही इंग्लंड असेल, युनायटेड किंगडम आणि सोव्हिएत रशिया, या सोव्हिएत रशियाची मान्यता मिळाली किंवा यांच्या सहमतीने हे पूर्व युरोपचं विभाजन झालेलं आपल्याला दिसून येतं. या बाल्कन करारानुसार असं ठरवण्यात आलं की जो काही रोमानिया देश असेल, रोमानिया, बुल्गारिया, तर हे जे काही देश असतील या देशांवर जो काही प्रभाव असेल किंवा जे क्षेत्र असेल किंवा अधिकार असेल तो अधिकार सोव्हिएत रशियाला देण्यात आला. की सोव्हिएत रशियाने बुल्गेरिया आणि रोमानिया याच्यावर आपला त्यांनी हक्क प्रस्थापित केला. त्यानंतर जे ग्रीक असेल, ग्रीक यावर हे जे असेल ते इंग्लंडला देण्यात आलं. आणि हंगेरी आणि चेकोस्लोवाकिया हे जे काही असतील या दोन देशांवरती समान प्रभाव असेल. आता समान प्रभाव म्हणजे इंग्लंडचा पण प्रभाव असेल आणि जे काही सोव्हिएत रशिया असेल या सोव्हिएत रशियाचा पण प्रभाव असेल. परंतु काय झालं की नंतरच्या कालावधीमध्ये आपण ते ज्यावेळी ग्रीक समस्या बघू त्या ग्रीक समस्येमध्ये येईल असते, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये काय झालं की महायुद्ध संपल्यानंतर जे काही स्टॅलिन होता या स्टॅलिनने या कराराचं उल्लंघन केलं किंवा हा करार मानण्यास त्याने नकार दिला. कारण आता यामध्ये जो काही स्टॅलिन आहे हा स्टॅलिन किंवा मग अमेरिकेचे ट्रुमन हे या करारांचे उल्लंघन का करताय, तर आपल्याला एक असं दिसून येत आहे की महायुद्ध संपल्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया हे जे दोन असतील हे दोन शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयाला आले आणि त्यामुळे काय झालं की त्यांच्या तुलनेमध्ये जो काही फ्रान्स आणि इंग्लंड असेल हा तुलनेने कमी झाला त्यांचा प्रभाव. त्यामुळे हे दोन्ही उल्लंघन करताना इथं दिसून येत आहे. 1945 ला स्टॅलिनने काय केलं तर स्टॅलिनने या बाल्कन कराराचं उल्लंघन केलं आणि जो काही इंग्लंड असेल, आता इंग्लंडचा जो काही अधिकार असेल तो अधिकार याने नाकारला. आता इंग्लंडचा अधिकार कोणता नाकारला तर ग्रीक. आता ग्रीक मध्ये इंग्लंडचा प्रभाव हा मान्य केलेला होता किंवा यांच्याकडे ग्रीक दिलेलं होतं इंग्लंडकडे, परंतु स्टॅलिनने काय केलं त्याचा जो काही प्रभाव असेल तो नाकारून दिला की तुझा अधिकारच नाही. त्यानंतर ग्रीकमध्ये एक गृहयुद्ध निर्माण झालं, म्हणजे जे परंपरावादी सरकार असेल आणि साम्यवादी नेते असतील तर यांच्यामध्ये गृहयुद्ध निर्माण झालं. आता या गृहयुद्धामध्ये स्टॅलिन जो होता किंवा सोव्हिएत रशिया, आता स्टॅलिन म्हणजेच सोव्हिएत रशिया, तर स्टॅलिनने जे काही साम्यवादी विचाराचे जे काही नेते होते त्या साम्यवादी विचाराच्या नेत्यांना याने आपलं पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर तिथं सरकार स्थापन करावं. कोणतं तर ते साम्यवादी किंवा कम्युनिस्ट सत्ता ही ग्रीकमध्ये स्थापन करावी असा एक त्याने जो काही त्याचा संदेश असेल तो संदेश तेथील जे काही कम्युनिस्ट कार्यकर्ते होते त्यांना दिलेला दिसतो.
यामुळे काय झालं तर यामुळे जो काही पश्चिमेकडील जे काही देश असतील किंवा भांडवलवादी जो गट असेल, हा भांडवलवादी गट यामुळे नाराज झालेला आपल्याला दिसून येतो आहे. यामुळे नाराज कसा झाला तर जे काही बाल्कन करार होता, या बाल्कन करारानुसार काय पाहिजे होतं तर ग्रीक हा जो असेल, हा ग्रीक जिथं ज्या काही समस्या निर्माण होतील त्याला जबाबदार कोण तर इंग्लंड असावा. परंतु स्टॅलिनने आपला जो काही प्रभाव असेल, हा प्रभाव पूर्ण जगावर निर्माण करण्यासाठी इंग्लंडचा जो अधिकार असेल तो अधिकार नाकारलेला दिसून येतोय. तसेच ग्रीक मधील जे काही कम्युनिस्ट लोक असतील यांना मोठ्या प्रमाणामध्ये जे काही आर्थिक मदत असेल ती आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर जे काही हंगेरी आणि चेकोस्लोवाकिया असेल यावरचा पण जो काही प्रभाव असेल हा प्रभाव नाकारलेला दिसतो. तसेच जे काही म्हणजे भांडवलवादी देश असतील, या भांडवलवादी देशांना इथं प्रवेशास त्याने मनाई केलेली आहे. कारण कसं की एक निरीक्षणाखाली हे देश दिलेले होते, परंतु जे काही इंग्लंडचे निरीक्षक होते त्यांना याने तिथून हुसकावून लावलेले आपल्याला दिसून येत आहे. तसेच ग्रीकमध्ये त्याने जे काही भांडवलवादी देश असतील किंवा भांडवलवादी कार्यकर्ते असतील किंवा परंपरावादी नेते असतील यांना अटक केलेली आपल्याला इथं दिसून येतं. त्यानंतरची एक परिषद, आता फक्त आपण याल्टा परिषद आणि पोट्सडाम परिषद बघू आणि नंतरच उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. फक्त याल्टा परिषद आणि पोट्सडाम परिषद इतकं आपण आज बघू. तर याल्टा परिषदेमध्ये ही जी काही परिषद झाली ही 1945 ला झाली. आता या परिषदेमध्ये इंग्लंड, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या तिघांची ही परिषद झाली. आता आता बघा, आपण एक मागे म्हटलं की यामध्ये फ्रान्स तेवढा दिसून येत नाही, कारण फ्रान्सचा त्या कालखंडामध्ये पराभव झालेला आणि त्यांना क्षती पोचलेली दिसून येते. त्यामुळे जे काही मेन जे काही शिल्लक असतील की जे पॉवरफुल बनले होते ते होते इंग्लंड, सोव्हिएत रशिया आणि अमेरिका. परंतु यामध्ये पण एक असं होतं की जो आपला इंग्लंड होता तो इंग्लंड या सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेच्या दृष्टीने थोडा कमी याचा प्रभाव होता. परंतु मेन प्रभाव जो होता तो सोव्हिएत रशिया आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांचा असलेला दिसून येतो. 1945 मध्ये या तिन्ही राष्ट्रांनी एक परिषद घेतली, याल्टा परिषद. आता या याल्टा परिषद घेण्यामागचं एक असं महत्वाचं कारण होतं की जे काही महायुद्ध सुरू होतं त्या महायुद्धाची एक विस्कळीत झालेली परिस्थिती पुन्हा निर्माण करणे किंवा जी काही विस्कळीत स्थिती असेल ती पूर्वपदावर आणण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जातील किंवा महायुद्ध संपल्यानंतर आपल्याला काय पावलं उचलावे लागतील याबद्दल यांच्या या परिषदा या भरत होत्या, कारण याच्यावर चर्चा होत होती. त्यामध्ये याल्टा परिषदेमध्ये असं एक ठरवण्यात आलं की पोलंडमध्ये जे काही पोलंड असेल, आता पोलंडचं असं होतं, एक मिनिट, पोलंडचं असं होतं की हिटलर जो होता, हिटलरने जी काही दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात केली होती ती पोलंडवर आक्रमण करूनच केली होती. तर पोलंडचं या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या सदस्य राष्ट्रांनी असा एक ठराव केला की पोलंडमध्ये प्रातिनिधिक शासन देण्यात यावं, एक प्रातिनिधिक शासन देण्यात यावं. त्यानंतर जे काही मदत असेल ती मदत मित्र राष्ट्रांनी पोलंडला केली जावी, हे सर्व यामध्ये झालं. परंतु युद्धबंदीनंतर पुन्हा स्टॅलिनने याचं उल्लंघन केलं 1945 ला. आता हे उल्लंघन करण्यामागचं कारण जर आपल्याला बघायचं असलं तर पुन्हा आपल्याला तो द्वितीय मोर्चा जो असेल की द्वितीय मोर्चाने मित्र राष्ट्रांनी सोव्हिएत रशियाला मदत केलेली दिसून येत नाही, त्यामुळे तो नाराज होता. तर त्याची अशी एक मनस्थिती झाली होती की जर या भांडवलवादाविरुद्ध लढायचं असेल तर पूर्ण जगावर आपला प्रभाव निर्माण करणं हे महत्वपूर्ण आहे, हे स्टॅलिन जाणून होता. त्यामुळे तो वारंवार या परिषदांचे जे काही करार असतील या करारांचं उल्लंघन करत होता. त्याने ग्रीक सारखंच या पोलंडमध्ये पण केलं. पोलंडमध्ये जे मित्र राष्ट्रांचे पर्यवेक्षक होते या पर्यवेक्षकांना त्याने बंदी केली की कोणीही इथं येऊ नये.
आणि पोलंडवर आपला पूर्ण प्रभाव निर्माण केला. त्यानंतर जे काही भांडवलवादी नेते असतील, या भांडवलवादी नेत्यांना पण अटक केली. आणि जे काही कम्युनिस्ट चळवळी असतील, या कम्युनिस्ट चळवळींना मोठ्या प्रमाणामध्ये मदत ही स्टॅलिन याने केलेली दिसून येतं. त्याच प्रकारे जसं बाल्कन कराराचं होतं, की बाल्कन करारामध्ये ज्याने जो भंग केला होता, तोच भंग याल्टा परिषदेमध्ये पण केलेला आपल्याला दिसून येतो. की याल्टा परिषद जी होती, त्या याल्टा परिषदचे जे काही अटी असतील, त्या अटी याने नाकारलेल्या दिसून येत आहे. आता अटी नाकारत असताना फक्त आपला प्रभाव वाढावा, आता यामध्ये आपल्याला पूर्ण शीतयुद्धाचं जे काही उत्पत्ती असेल ते उत्पत्ती यामध्ये दिसून येतं. तर यामध्ये असं होतं की आपला प्रभाव वाढावा आणि जो म्हणजे जो आपला विरोधक आहे, वैचारिक विरोधक आहे, या वैचारिक विरोधक राष्ट्राच्या तुलनेमध्ये आपली शक्ती किंवा आपला प्रभाव वाढवणे हे या कालखंडामध्ये एक सूत्र बनलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरची एक परिषद येते. आता ही जी काही परिषद आहे पोट्सडम परिषद, तर या पोट्सडम परिषद एक महत्वपूर्ण आहे. कारण काय, तर बहुतेक असे इतिहासकार म्हणतात की जे शीत युद्धाचे बीज असेल, ते शीत युद्धाचं बीज खरं जर कुठं रोवलं गेलं असेल तर ते आहे पोट्सडम परिषद. आता पोट्सडम हे जे काही शहर आहे, आता बघा हे जे काही परिषदांचं किंवा करारांचं येतं ना आपल्याला, तर हे एक ठिकाण असतं की त्या ठिकाणी ही बैठक होत असते आणि जो काही करार होतो त्या कराराला त्या ठिकाणाच्या नावावरून नाव देण्यात येतं. आता पोट्सडम जे आहे ते आहे जर्मनीमध्ये. आता ही जी काही परिषद असेल, या परिषदेमध्ये ही परिषद होती 17 जुलै 1945 ते 2 ऑगस्ट 1945 या दरम्यान मध्ये ही परिषद भरलेली आहे. आता या परिषद भरण्यामागचं कारण असं होतं की 30 एप्रिल 1945 ला जे सर अडॉल्फ हिटलर असतील यांनी स्वतःची गोळी घालून आत्महत्या केली होती. म्हणजे स्वतःच्या डोक्यामध्ये रिव्हॉल्वरने गोळी मारून आत्महत्या केली होती हिटलरने. त्यामुळे काय होतं की जे जर्मनी होती, त्या जर्मनीची जी काही परिस्थिती झाली असेल, ती परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पण ही चर्चा होती. त्यानंतर जर्मनीचे विस्थापन करावं, त्यांची जर्मनीची प्रगती कशी साधता येईल, किंवा मग यामध्ये एक महत्वपूर्ण असं की जर्मनीकडून आपल्याला काय काय मिळेल हा यांचा अंत्यस्थ हेतू होता. परंतु चर्चेच्या बाबी कोणत्या होत्या? चर्चेच्या बाबी अशा होत्या की सहकार्य करावं, विश्वास ठेवावा, त्यानंतर शांततेच्या मार्गाने सर्व प्रश्न सोडवावे, जर्मनीचं विस्थापन व्हावं, या कागदावरच्या या बाबी असलेल्या आपल्याला दिसतात. परंतु यांचा जो अंत्यस्थ हेतू होता, हा अंत्यस्थ हेतू हा होता की जर्मनीकडून आपल्याला काय प्राप्त होईल, हा यांचा अंत्यस्थ हेतू असलेला दिसून येतो. तर या पोट्सडम परिषदेमध्ये चर्चिल, ट्रुमन आणि स्टॅलिन यांचा समावेश होता. आता चर्चिल म्हणजे इंग्लंड, स्टॅलिन म्हणजे सोव्हिएत रशिया आणि हेनरी ट्रुमन जे होते ते सोव्हिएत अमेरिका. आता 1945 मध्ये 11 एप्रिल 1945 ला जे काही फ्रँकलिन रूझवेल्ट होते, फ्रँकलिन रूझवेल्ट यांचं निधन झालं. फ्रँकलिन रूझवेल्ट हे यांचा मृत्यू झाल्यानंतर जे व्हाईस प्रेसिडेंट होते हॅरी ट्रुमन, तर हेनरी ट्रुमन हे प्रेसिडेंट पदावर आले आणि हे नौकेच होते. आता या तिघांची जी बैठक झाली, या बैठकीमध्ये अनेक असे मुद्दे हे मांडले गेले. परंतु आता सर्व संपलं की आपण परस्पर सहकार्याने जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवावे, त्याच्यामध्ये एकमेकांबद्दल विश्वासाचं वातावरण निर्माण केलं जावं. त्यानंतर अमेरिकेने काय केलं, तर मॅनहॅटन प्रोजेक्ट जो होता त्यांचा, तर या मॅनहॅटन प्रोजेक्टची जी काही माहिती असेल ती माहिती इंग्लंडला दिली होती. मॅनहॅटन प्रोजेक्टच्याच माध्यमातून जो काही अणुहल्ला झाला किंवा अणुबॉम्ब तयार करण्यात आला, हा मॅनहॅटन प्रोजेक्टचाच एक भाग होता. त्यानंतर यामध्ये असं झालं की ही जी काही परिषद होती, आता परिषदेची जी डेट आहे ती डेट देण्याचं एक महत्वाचं कारण असं की पोट्सडम परिषदेनंतरच शीतयुद्धाचे जे काही बीज असतील, हे बीज या परिषदेमध्ये का रोवले गेले, त्यासाठी आपण ते डेट दिलेली आहे.
ही जी पोस्टम परिषद चालली ही 17 जुलै 1945 ते 2 ऑगस्ट 1945. ओके. यामध्ये जे काही शांतता वगैरे विश्वास या सर्व गोष्टी झाल्या. परंतु आता पुढचं जे आहे 6 ऑगस्ट 1945 म्हणजे किती 4च दिवस, 2 ऑगस्ट नंतर 4 दिवसाने 6 ऑगस्ट 1945 ला अमेरिकेने काय केलं तर अमेरिकेने जो त्यांचा लिटल बॉय नामक ॲटम बॉम्ब होता किंवा अणुबॉम्ब होता हा अणुबॉम्ब जपानवर टाकला. आता जपानवर टाकत असताना आपण अणुबॉम्ब टाकत आहोत याची चाहूल सोव्हिएत रशियाला लागू दिली नाही. फक्त त्यांनी कोणाला याची एक कल्पना दिली होती तर ती कल्पना फक्त इंग्लंडला दिली होती. आता इंग्लंडला दिल्यामुळे आता साहजिकच सोव्हिएत रशियाच्या मनात काय येईल तर सोव्हिएत रशियाच्या मनामध्ये अमेरिकेबद्दल आणि भांडवलवादाबद्दल अविश्वास निर्माण होईल. म्हणजे ज्या पोस्टम परिषदेमध्ये ठरलेलं आहे की परस्पर सहकार्य हे फोल ठरतं, विश्वास फोल ठरतो, शांततामय फोल ठरते. म्हणजे यामध्ये आपल्याला एक असं सांगता येतं की जगावर फक्त आपलं नेतृत्व असावं, आपलंच नेतृत्व असावं या दृष्टिकोनातून अमेरिकेने जपानवर अणुहल्ला केलेला दिसून येतो आहे. कारण अमेरिकेला हे दाखवायचं होतं की आपण आपली शक्ती काय आहे. कारण जपान जो होता जपान तर शरणागतीच्या तयारीत होता, कारण तो शरण येणारच होता. परंतु हीच आपली खरी ओळख दाखवण्याची वेळ आहे हे हेनरी ट्रुमन यांना वाटत होतं की आपण अणुहल्ला करावा आणि आपली पॉवर काय आहे की जगाला आणि मुख्य म्हणजे रशियाला माहिती पडावं या दृष्टिकोनातून त्याने हे केलेलं आपल्याला दिसून येत आहे. आता इथपर्यंत आपण हे पॉइंट बघू. त्यानंतर उद्याचं जे काही हे होईल लेक्चर, आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण अणुबॉम्ब बद्दल बघू, कारण त्याच्यामध्ये मॅनहॅटन जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्ट बद्दल बघू की तो प्रोजेक्ट काय होता. त्यानंतर फॅटमॅन हे नावच का, लिटल बॉय हे नावच का देण्यात आलं हे पण बघू. त्यानंतर ट्रुमन सिद्धांत आणि मार्शल प्लॅन हे नेमके काय होते. त्यानंतर बर्लिनचा जो काही प्रश्न असेल तो बर्लिनचा प्रश्न घेऊ. त्याच्यानंतर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ही प्रभावहीन का ठरली. त्याच्यानंतर व्हेटोचा अतिरेक हा USSRने किंवा ज्याला आपण सोव्हिएत रशिया म्हणतो या सोव्हिएत रशियाने इतके व्हेटो का वापरले याच्याबद्दल पण थोडक्यात चर्चा करू. त्यांची जे काही परस्पर विरोधी विचारधोरणी असेल ती पण बघू, कारण पहिल्या लेक्चरमध्ये हे झालेलं आहे. त्याच्यानंतर जो पोलादी पडदा असेल त्या पोलादी पडद्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. त्यानंतर आपण एक अशी तुलना करू की ट्रुमन सिद्धांत, मार्शल प्लॅन विरुद्ध कॉमिनफॉर्म. आता हे कॉमिनफॉर्म जे होतं ते सोव्हिएत रशियाचं होतं. त्यानंतर नाटो विरुद्ध वार्सा पॅक्ट किंवा वार्सा करार. आता हे लष्करी करार होते. याच्याबद्दल म्हणजे उद्या नाही, हे आपलं पूर्ण 8 ते 10 दिवसाचं नियोजन आहे. त्याच्यानंतर हे काही अंतराळ स्पर्धा असेल की एखादा चंद्रावर व्यक्ती पोहोचवतोय, एखादा उपग्रह हे करतोय, म्हणजे यामध्ये आपण स्पुटनिक 1, 2, 3 एक्सप्लोरर हे बघणार आहोत. म्हणजे हे उपग्रह अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांचे. त्यानंतर जे काही प्रॉक्सी वार असेल, प्रॉक्सी वार आपण शेवटच्या याच्यामध्ये घेऊ. त्याच्यानंतर नाटो, सिएटो, एन्झस हे असे जे काही करार आहे त्या करारांबद्दल पण आपण माहिती घेऊ. आता कोणाला याच्याबद्दल काही शंका आहे का? हॅलो, कोणाला शंका आहे का? नाही सर. समजलं का की हात झालं आपलं बोलणं? नाही सर समजलं. ओके. ते आपण मॅप जे होते ते मॅप पहिल्या याच्यामध्ये दाखवले होते. आता दुसऱ्या याच्यात, कारण परिषदांमध्ये मॅपची तेवढी काही गरज पडली नाही आपल्याला. आता जो काही अणुहल्ला असेल त्या अणुहल्ल्यामध्ये लिटल बॉय नेमकी त्याची स्ट्रक्चर कशी असेल, फॅटमॅन ती स्ट्रक्चर, त्याचे थोडे आपण मॅप देऊ. पल्लवी आवाज येतोय? स्वप्नील
हा काही एखादा मुद्दा असेल की हा समजला नाही किंवा आवाज क्लिअर आलेला नसेल तर तुम्ही सांगू शकता किंवा मग पर्सनली मेसेज सेंड करा. तसं आपण चर्चा करून घेऊ त्याच्यावर. हॅलो हॅलो. उर्मिला, हो सर. काही प्रश्न आहे का? नाही. ओके, मग आपण संपवायचं आता, कारण दुसरं लेक्चर सर घेतील 11:30 पर्यंत लेक्चर होईल, ते 11 11:30ला. मग बंद करायचं का आपण? हो सर. वाइंड अप करतो मग. ओके, हो. सरांचं लेक्चर जॉईन करा. हो. हा, आणि आपला जो काही मी जे काही प्रकल्प दिलाय तुम्हाला, प्रोजेक्टवर पण काम करा थोडं, आणि हो लवकर सर. लवकर सबमिट करा तो. ओके.